नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया. एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776, प्लॉट नंबर 118, दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क 021862299890 किंवा 7020889631. सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंगण फुंकले आहे. भारतीय जनता पक्षाला आव्हान देऊ पाहणारी इंडिया आघाडी सक्षमपणे उभा राहण्याच्या आधीच कोसळली. त्यामुळे अनेक मतदारसंघात थेट काँग्रेस आणि भाजप अशीच लढत होण्याची शक्यता आहे. सोलापुरातही या दोन पक्षातच लढाई होणार असून काँग्रेस आपला उमेदवार निश्चित केला आहे. त्यासाठी सोलापूरची काँग्रेस कामाला लागली आहे. मात्र भाजप अजूनही आपले पत्ते ओपन करायला तयार नाही. त्यामुळे सोलापूरच्या जनतेबरोबर विरोधक असलेले काँग्रेसलाही भाजप उमेदवाराची उत्सुकता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघाचा समावेश होता. या 6 पैकी 4 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तसेच उर्वरित 2 मतदारसंघापैकी शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे तर मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत माने हे आमदार आहेत. त्यामुळे कागदावरच हा मतदारसंघ भाजपसाठी सोयीचा वाटतो. पण सध्या स्थिती गेल्या पंचवार्षिकसारखी एकतर्फी नक्कीच नाही. भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर होणार हे मात्र नक्की. काँग्रेसने सोलापूर लोकसभेसाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे. तो उमेदवार शिंदे कुटुंबातील एक असणार आहे. ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यातूनच त्यांनी कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव लोकसभेसाठी पुढे केले आहे. पण पक्षश्रेष्ठीने आग्रह धरला तर शिंदे यांना नकार देणे सोपे असणार नाही. त्यामुळे सध्या तरी प्रणिती शिंदे यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत असले तरी ऐनवेळी सुशीलकुमार शिंदे रिंगणात दिसल्याचं नवल वाटायला नको. प्रणिती शिंदे या लोकसभेला निवडून आल्या तर त्यांचे रिक्त होणाऱ्या शहर मध्य मतदारसंघात आपल्याला संधी मिळावी यासाठी सर्वच इच्छुक जीव तोडून मेहनत करू शकतात. ही एक शक्कल काँग्रेस नेत्यांची असू शकते. पण काही असो, सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित करून प्रचाराची एक फेरी शिंदे यांनी पूर्ण केल्याचे मानले जात आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या भेटीपासून शिंदे यांनी सुरुवात केली. त्यानंतर अक्कलकोटचे, दक्षिण सोलापूरचे देगाव येथील गणेश वानकर यांच्या फार्म हाऊसवर हुरडा पार्टीच्या माध्यमातून काँग्रेसचे बेरजेचे राजकारण केले आहे. अनेक दुरावलेले नेते या हुरडा पार्टीच्या माध्यमातून जोडले आहेत. गेले काही वर्ष दुरावलेले दिलीप मानेही शिंदेंबरोबर एकत्र आले. त्यामुळे शिंदे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. काँग्रेसपासून दुरावलेल्या नेत्यांना जोडताना महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते दुखवणार नाहीत याची काळजी शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे सोलापुरात सध्या तरी भाजपपेक्षा काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसून येते. दुसरीकडे भाजपच्या गोट्यात शांतता आहे. तसेही उमेदवार ठरवताना भाजपच्या स्थानिक नेत्यांना किती विचारले जाते हा कळीचा मुद्दा आहे. हायकमांडने दिलेल्या उमेदवारी स्वीकारण्याशिवाय भाजपच्या स्थानिक नेत्यांचा सध्या तरी पर्याय नाही. त्यामुळे आज भाजपच्या कितीही नेत्यांच्या उमेदवारीसाठीची चर्चा होत असली तरी उमेदवार कोण असणार हे हायकमांडच ठरवणार आहेत. भाजपकडून सोलापूरसाठी सध्या माजी खासदार अमर साबळे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमलताई ढोबळे, तसेच निवृत्त अधिकारी भारत वाघमारे, मोहोळचे संजय क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर यांचीही नावे चर्चेत आहे. या सर्वात आमदार सातपुते हे नाव राष्ट्रीय सेवक संघ आणि भाजप नेत्याशी अधिक जवळचे आहे. त्यानंतरही भाजप हायकमांड त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल याची शाश्वती नाही. पण ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रुपमधील सर्वात वरचे नाव आहे. त्यामुळे सोलापुरात सातपुते लढायला उतरले तर आश्चर्य वाटाय नको.
या मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार अधिक असले तरी गेल्या पंचवार्षिकची परिस्थिती सध्या नाही. शेतीचे प्रश्न, बाजारभाव, सोलापूर शहराचा पाणी प्रश्न, विमानसेवा आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी हे काही ज्वलंत विषय थेट मतदानावर परिणाम करू शकतात. त्यामुळे विशेष म्हणजे ते सध्या भाजपच्या विरोधातील आहेत. त्यामुळे सोलापूरला या खेपेला भाजपला तितके सोपे नाही हे मात्र खरे.